नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज म्हणजे आज 6 जून आहे आणि 6 जूनकडे लक्ष आपलं त्याही दृष्टीनं असतं. आज म्हणजे एकतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवस आहे आणि त्यानिमित्ताने खरं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी शुभेच्छाही देतो. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाकडे एक लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे झेनझींचं आज दिल्लीमध्ये जे काही आंदोलन होणार होतं म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. मी झेनझी मुद्दामून म्हणलं कारण या कॉकरोच जनता पार्टीमध्ये जे मॅक्सिमम सगळे जोडले गेले ते झेनझी पिढी आहे, तरुण पिढी आहे. आणि आज ही सगळे कॉकरोच जनता पार्टीचे जे काही सगळे सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, आज ती पार्टी ही काही राजकीय पार्टी नाही आहे, ती सोशल मीडियावरनं एक उभी राहिलेली चळवळ आहे. पण ते आज दिल्लीमध्ये आंदोलन करतायत आणि दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी ते आंदोलन करतायत. अर्थात जंतर मंतर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जंतर मंतरवर मागच्या 12 वर्षापूर्वी 12-13 माझ्यामध्ये 15 वर्ष होऊन गेलेली असतील. या वेळेला अण्णा हजारेंनी तिथे आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन प्रचंड गाजलेलं होतं. म्हणजे काय होणार या आंदोलनातनं, सरकार पडेल की काय अशी परिस्थिती होती. सरकारकडनं देखील अण्णांना खूप काही वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे अण्णांचं आंदोलन ताणलं गेलं. त्यांनी उपोषण सुरू केलं आणि अण्णांच्या जीवाला धोका होतोय की काय असं सगळं ते वातावरण त्यावेळेला आपल्या सगळ्यांना आठवतही असेल. आता त्याच जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी ही आंदोलन करणार असं निश्चित झालेलं होतं. आणि त्यासाठी या कॉकरोच जनता पार्टीचे जे काही संस्थापक अध्यक्ष आहेत अभिजित दिपके, तर अभिजित दिपके जे आहेत ते आज म्हणजे काल ते अमेरिकेतल्या बोस्टनवरनं बसले आणि ते अमेरिकेवरनं भारताकडे निघताना त्यांनी एक्सवर एक पोस्ट केलेली होती. ती देखील खूप चर्चेत होती आणि फार सूचक अशी पोस्ट केली होती की मी भारतामध्ये येतोय पण आता माझं भविष्य जे आहे ते संविधानाच्या हाती मी सोपवतोय, जय भीम, अशी ती पोस्ट होती. म्हणजे एक त्याच्यातनं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की आम्ही जे सगळे एकत्र येतो आहोत, कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत, ते सगळे आम्ही एका संविधानाला मानतो. या संविधानाच्या बरहुकूम आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत असा एक संदेश त्यांनी या सगळ्या पोस्टमधनं दिलेला आहे. आणि हे जेव्हा ते तिकडनं निघाले तेव्हा भारतामध्ये चर्चा होती. म्हणजे तुम्ही काही सोशल मीडियावरचे काही लोकांचे व्हिडिओज देखील बघितले असतील जे सोशल मीडियावर आहेत, ॲक्टिव्ह असतात, की त्याच्यामध्ये एक शक्यता अशी वाटत होती की एक तर मुळामध्ये जेव्हा अभिजित दिपके हे दिल्ली एअरपोर्टवर उतरतील तेव्हा ते उतरल्याच त्यांना अटक केली जाईल अशी एक चर्चा रंगली. त्यानंतर त्यांचं जंतर मंतरवर जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला परमिशनच मिळणार नाही ही चर्चा रंगली. त्यानंतर जंतर मंतरपर्यंत या लोकांना मंडळींना जाऊच देणार नाही, पोलीस बंदोबस्त तिथे जोरदार ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे यांना पांगवलं जाईल. थोडक्यात काय तर कॉकरोच जनता पार्टीचं हे जे काही आंदोलन आहे हे पूर्णतः दाबण्यात येईल आणि या आंदोलनाची पूर्ण हवा काढून घेण्यात येईल अशा पद्धतीचं एक वातावरण हे गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर तयार होत होतं. त्यामुळे आजच्या दिवसाकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. म्हणजे जसं तरुणाईचं लक्ष होतं तसंच राज्यकर्त्यांचंही लक्ष लागलेलं होतं आणि आपल्यासारखे जे कॉमन मॅन्स आहेत, आपल्यासारखी जी सर्वसामान्य माणसं आहेत, यांचं देखील या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष होतं. पण अभिजित दिपके हे भारतामध्ये आले, ते दिल्ली एअरपोर्टवर उतरले. आता जसं आंतरराष्ट्रीय विमानांना जसा वेळ लागतो तसा त्यांनाही वेळ लागला. मग एक इमिग्रेशन असतं, ते इमिग्रेशनच्या याच्यातनं देखील ते अगदी व्यवस्थितरित्या, म्हणजे तिथेही त्यांना कुठलाही त्रास झाला नाही, व्यवस्थितरित्या ते इमिग्रेशनमधनं बाहेर आले. ते जेव्हा बाहेर आले एअरपोर्टमधनं, ते बाहेर येताना जर तुम्ही बघितलं असेल, सगळ्या माध्यमांनी दाखवलंय की बाहेर येताना त्यांच्या अंगामध्ये जॅकेट होतं, डोक्यावर टोपी होती, म्हणजे जे तरुणांची जी हॅट असते, टोपी असते, तशा पद्धतीची टोपी होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचं एक पुस्तक होतं. एक लक्षात घ्या, याच्यातनं अभिजित यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केलेला आहे तर आम्ही यापुढच्या काळामध्ये आमची जी ही कॉकरोच जनता पार्टी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही चालणार आहोत. पण आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की बाबा हे आंदोलन कशासाठी? तर हे आंदोलन एक तर लक्षात घ्या अत्यंत गरजेचं होतं.
खरं तर हे विरोधी पक्षांकडनं व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. मग शेवटी आजचा तरुण जो आहे तो तरुण यासाठी जर का रस्त्यावर येत असेल तर ही एक अत्यंत चांगली साईन आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी आजच्या या आंदोलनातल्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगतो की एक भारत देश म्हणून जी काही गोष्टींची पथ्य ही सर्वांकडनं जी पाळायला पाहिजे होती ती पाळताना आपल्याला बघायला मिळालेली आहे. ती कशी आणि काय, तर मुळामध्ये हे जे आंदोलन आहे, मी जसं म्हटलं, हे खरं तर विरोधी पार्टींकडनं व्हायला पाहिजे होतं, पण आपल्या भारत देशातल्या ज्या काही सध्या विरोधी पक्ष आहेत ते किती गलित गात्र आहेत, किती सुस्तावलेले आहेत, किती शांत आहेत. आणि म्हणजे जे खरे प्रश्न आहेत या खऱ्या प्रश्नांवर जितकं तुटून पडायला पाहिजे तितकं आत्ताची आपली विरोधी पक्ष तुटून पडताना दिसत नाहीत. असो, पण तो मुद्दा कॉक्रोच जनता पार्टीने हाती घेतला. अभिजित दिपके हे दिल्ली एअरपोर्टवर उतरले. पहिल्यांदा ते जाणार होते ते म्हणजे जो याचा मार्ग आहे स्ट्रीट पार्लमेंटच्या इथे जी पोलीस चौकी आहे तिथे ते जाणार होते आणि आंदोलनाला जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी परमिशन घेण्यासाठी ते जाणार होते. आता एक लक्षात घ्या, स्ट्रीट पार्लमेंटच्या इथलीच पोलीस चौकीमध्ये का जायचं असतं, तर जर जंतर मंतरवर तुम्हाला जर का काही आंदोलन करायचं असेल, कारण ते पार्लमेंटच्या जवळ येतं आणि मग कायदा सुव्यवस्थेच्या सगळ्या दृष्टिकोनातनं या गोष्टी बघाव्या लागतात, त्यामुळे ती परमिशन घ्यावी लागते. आणि ती परमिशन घेण्यासाठी मग अभिजित दिपके हे तिकडे जाणार, हे सगळी ठरलेलं होतं. आणि मग तिकडनं ते जंतर मंतरवर जाणार. पण तसं काही झालं नाही, कारण परमिशन जी आहे, परमिशनचे काही नियम आहेत. जंतर मंतरवर जर का तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी तुम्हाला ही परमिशन घ्यावी लागते. त्याच्यानंतर जर काही इमर्जन्सीमध्ये काही मुद्दे असतील तर तुम्हाला 7 दिवस आधी परमिशन मागावी लागते, तरच तुम्हाला जंतर मंतरवर आंदोलन करता येतं. तर त्यामुळे अभिजित दिपके हे तिकडे जाणार आणि परमिशन घेणार, असं जे चित्र उभं राहिलेलं होतं तसं काही घडलं नाही. यापूर्वीच त्यांचे जे काही 3 इथले प्रवक्ते आहेत जे आपल्या समोर काही दिवसांपूर्वी 4-5 दिवसांपूर्वी ते आलेले होते, त्यातल्या एकाने ती परमिशन ऑलरेडी तिथे मिळवलेली होती. ती परमिशन त्यांना देण्यात आली होती. म्हणजे थोडक्यात अभिजित यांना किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी परमिशन देण्यात आली होती. हेच त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं ना की आजच्या दिवसभरात मी जर काय बघितलं असेल, नोटीस केलं असेल, आणि त्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे अशा मार्गाने जर का सरकारही वागत असेल, अशा मार्गांनी जर का माध्यमं सुद्धा काही पथ्य सांभाळत या बातम्यांकडे वळत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. हे का ते मी तुम्हाला सांगतो. तर एक तर सरकार पातळीवर या आंदोलनाच्या दृष्टीनं मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तो स्वाभाविक आहे, म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. त्याचबरोबर या आंदोलनाला अगदी सहज सरळसूट परमिशन देण्यात आलेली आहे, एक भाग. दुसरा भाग असा आहे की आता त्याच्यातल्या काही अटी आहेत की आज दिवसभर त्यांना आंदोलन करता येणार आहे. या आंदोलनामध्ये सगळ्यात प्रामुख्याने मागणी जी करण्यात आलेली आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मागणी, राजीनाम्याची मागणी ही या आंदोलनामधनं या कॉक्रोच जनता पार्टीनं केलेली आहे. याचं कारण असं आहे, आज देशामध्ये नीट पेपर फुटतो. आज जो सगळ्यात महत्त्वाचा पेपर आहे तो फुटतो. आता त्या फुटण्याची आपल्याला सगळे, मग त्याच्यामध्ये कोण कोण अडकलंय वगैरे वगैरे सगळं, पण लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान यामुळे झालेलं आहे. हे फेल्युअर कुणाचं आहे, तर हे सरकारचं आहे, हे केंद्र सरकारचं आहे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं आहे. आज जेव्हा पंतप्रधान असं म्हणतात की आता नीटची जेव्हा पुन्हा री एक्झाम होतीये त्यावेळेचे जे काही पेपर असतील ते आम्ही संरक्षण खात्याच्या विमानांनी ते पेपर सर्वत्र डिस्ट्रीब्यूट करू, हे जेव्हा पंतप्रधान म्हणतात म्हणजे पंतप्रधानांना याची जबाबदारी घ्यावी लागते. याचाच अर्थ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जे योग्य पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही, हाच त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन प्रामुख्याने होतं. त्यांनी राजीनामा द्यावा हीच या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. जे मी म्हटलं तुम्हाला की जे विरोधकांनी करायला पाहिजे होतं ते या कॉक्रोच जनता पार्टीने केलेलं आहे. आज ते सगळेजण जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही सदस्य आहेत, जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं जोडले गेलेले आहेत,
ते मोठ्या संख्येने तिकडे जमले. आता जंतर मंतरवर आंदोलन करताना सुद्धा त्याची एक मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. त्या मर्यादेमध्येच तिथे लोकांमध्ये आंदोलन होणार होतं आणि त्याबाबतचं अभिजित यांनी ऑलरेडी आपल्या सगळ्या लोकांना कळवलेलं होतं की गर्दी करू नये, कोणीही अनुचित प्रकार करू नये, आपल्याला अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे, आपल्याला कोणतीही हिंसा करायची नाही आहे, हे सगळं अभिजित यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याप्रमाणे आजचं जंतर मंतरवरचं जर का आंदोलन तुम्ही बघितलं तर तरुणाईनी अत्यंत शांतपणाने त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करत हातामध्ये बोर्ड घेत हे आंदोलन केलेलं आहे. आणि हेच खरं कौतुकास्पद आहे की अशाही माध्यमातनं आंदोलन होतं आणि या आंदोलनाचा दबाव हा सरकारवर पडू शकतो. हेच आजच्या या जंतर मंतरच्या आंदोलनातनं दिसून आलंय. एक लक्षात घ्या, माझं कायम असं म्हणणं आहे की प्रेमाने आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करता येते, प्रेमानं जग जिंकता येतं. आज सरकार कितीही आडमुठं असलं तरी जर का तुम्ही शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने, कायद्याच्या मार्गाने आणि प्रेमाने जर का आंदोलन करत असाल तर सरकारला झुकावंच लागतं. आणि तेच आज या कॉकरोच जनता पार्टीनं दाखवून दिलेलं आहे. आपल्या आंदोलनातलं त्यांचं एक दिवसाचं आंदोलन होतं, ते आज संपलंय. पण संपता संपता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी हे सांगितलंय, जर का केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. हा इशारा सुद्धा कॉकरोच जनता पार्टीनं सरकारला दिलेला आहे. इथपर्यंत आज काय घडलं हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामधली अजून एक अभिनंदनीय बाब अशी मी म्हणतो की असं वाटलं होतं आज दिवसभर की चॅनलवर अभिजित दबके कसे आले, मग ते एअरपोर्टमधनं कसे बाहेर पडले, मग त्यांनी काय अंगात कोणत्या रंगाचा शर्ट घातला होता, मग त्यांनी अमुक केलं होतं का, मग ते कसे चालत होते, मग त्यांनी कसा हात केला, मग त्यांनी उजवा हात वर केला का आधी डावा हात वर केला, असं काहीही न होता आज अत्यंत संयत पद्धतीनं माध्यमांवर सुद्धा बातम्या या आंदोलनाच्या देण्यात आल्या, दाखवण्यात आल्या. प्रश्न काहींना असाही पडला की जो मला सुद्धा पडला की आज माध्यमांवर हे सगळं का नाही आहे, हे का नाही दाखवलं जाते. म्हणजे दिवस दिवस एखादं कुठलंही आंदोलन असू देत, दिवस दिवस त्याची री ओढली जाते. म्हणजे लाखो लोक जमली आहेत, मग भुकेनं तहानेनं सगळे व्याकुळ झालेले आहेत. मग तिकडे नेते आहेत, मग नेत्यांनी काय काय करतायत, नेते कसे बसलेत, नेते काय घोषणा देत आहेत, इथपासून सगळं जे एक गुऱ्हाळ सुरू होतं ते दिवसभर चालतं. पण आज तसं काही या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्ताने मला दिसलं नाही. पण मला असं वाटतंय, म्हणजे माध्यमांनी हे का केलंय हे मला माहीत नाही, पण यातला चांगला भाग असा आहे की त्यांनी कोणत्याही विचारात नाही केलेला असू देत, पण अशा पद्धतीने जर का बातम्याही दिल्या म्हणजे संयत पद्धतीने, तर एक चांगलं आंदोलन, एक चांगला विचार आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं बातम्यांचं देखील प्रारूप समोर येऊन जे काही सरकारवर त्याचं प्रेशर येणार आहे, सरकारवर जो दबाव टाकायचा आहे तो निश्चित पडत असतो. त्यामुळे आज माध्यमांवर देखील ज्या कमी प्रमाणामध्ये हे सगळं जरी चाललेलं असलं, काहींचं त्याच्यावर काहीही म्हणणं असू देत, पण मला म्हणायचंय की असंच अनेक आंदोलनांच्या बाबतीमध्ये, म्हणजे कोणी कुठला रंग घातलाय, कोणी कुठली टोपी घातली, काय करायचंय, लोकांना त्याच्याशी नाही पडलेलं, लोकांना प्रश्नाशी पडलेला आहे. तो प्रश्न सुटतोय की नाही तो महत्वाचा आहे. तर त्यामुळे एकूण मी आजच्या आंदोलनाकडे जेव्हा बघतो, मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने अभिजित आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीने हे दाखवून दिलंय की एक आवाज आहे, तो आवाज तुम्ही कोणीच दाबू शकत नाही. आज तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी विचार करते, ही तरुण पिढी जर तुमच्याकडनं अयोग्य पद्धतीचं काम होत असेल तर ही आवाज उठवणार आहे. हे आजच्या या आंदोलनातनं त्यांनी सरकारला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आता याच्या पुढची कॉकरोच जनता पार्टीची दिशा काय असेल वगैरे जर का आपण विचारलं तर कॉकरोच जनता पार्टी ही पुढचं आंदोलन करेल जर का शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर. पण एक या निमित्ताने निश्चित चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे एक यूथ आता जागा झालाय. पण जे बांगलादेशात आपण बघितलं की झेनझिनचा एक उद्रेक आपल्याला बघायला मिळाला, किंवा नेपाळमध्ये एक झेनझिनचा जो उद्रेक बघायला मिळाला, ते चित्र भारतामध्ये दिसलं नाही. मग त्याला सगळेच एलिमेंट्स ही
चांगल्या दृष्टीनं काम केलं सगळ्यांनीच असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे पोलिसांनी पोलिसांच्या जागी, गृहमंत्र्यांनी गृहमंत्र्यांच्या जागी, परमिशन देण्याच्या बाबतीतही कुठे आडमोठे धोरण नाही. हे जे सगळं चित्र आहे, मला वाटतं हे आशादायी चित्र आहे, हे एक पॉझिटिव्ह चित्र आहे. आणि सरकारने सुद्धा अशा पद्धतीने आंदोलनं जर होत असतील तर या आंदोलनाकडे एक चांगल्या दृष्टिकोनातनं बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आज अभिजित जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हातामध्ये जे घेऊन आले, अगदी त्या हुकूम अभिजित यांच्या एकूण सगळ्या आंदोलनातलं ते प्रतिबिंबित होताना आपल्याला बघायला मिळालंय. अत्यंत म्हणजे आमचे मुद्दे स्ट्रॉंग आहेत, आमचे विचार ठाम आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी देखील आपल्या विचारांवर ठाम राहून जसे लढे दिलेले आहेत, त्याच पद्धतीने अभिजित यांनी देखील त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीने हे दाखवून दिलंय. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.